जर आपण असं लिहिलं एफ इनवर्स एक्स, तर हा आहे इनवर्स. इनवर्स रिप्रेझेंट करण्याची पद्धत आता आपण एफ डॅश म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएशन वाटतं म्हणून आपण एफ टू दी पॉवर -1 लिहू, त्याला इनवर्स म्हणू. एफ आणि एफ इनवर्स काय, हा फंक्शन एफ एक्स असेल तर त्याचा इनवर्स होतो एफ इनवर्स एक्स आहे ना. तर याची व्हॅल्यू किती येते, एक्स. लक्षात ठेवा, इनवर्स आणि ते फंक्शन काय करतं, कॅन्सल करतं. ठीक आहे एकमेकाला. सर असं लिहिलं तर आम्ही जर एफ इनवर्स बाहेर लिहिला आणि मग एफ एक्स लिहिलं तर याची व्हॅल्यू काय होईल, त्याची पण एक्सच होईल. पण आपण जनरली असं पाहत नाही आहे ना, हे समजावण्यासाठी तुम्हाला. एफ इज द जी इज द इनवर्स ऑफ एफ असं दिलं असतं. ठीक आहे, इथून एफ इज द जी इज द इनवर्स ऑफ एफ किंवा एफ इज द इनवर्स ऑफ जी अशा प्रकारचं दिलं असते. मग त्याच वेळेस काय होते सर, जी एफ एक्स काय होईल, जी एफ एक्स पण एक्सच होईल, कारण की हे दोन्ही इनवर्स आहे. जसं एफ आणि एफ इनवर्स होतं तसंच आहे हे. रिप्रेझेंट करण्याची पद्धत फक्त मी एफ आणि एफ इनवर्स न करता जी रिप्रेझेंट केलं आहे ना. ठीक आहे, म्हणजे एफ डॅशला एफ इनवर्सला जी रिप्रेझेंट केलं आहे, बस इतकंच. अँड जर समजा असं असलं तरी याचं एक्सच येईल. ठीक आहे. अच्छा, हे लिहायची गरज नाही, हे लिहायची गरज नाही. असं ठीक आहे, ते ऑलरेडी इनवर्स आहे ना हे असं. बरं, मग याचं डिफरन्शिएशन कसं येतं सर, हेही महत्त्वाचं आहे. याला जर डिफरन्शिएट केलं तर याचं येईल डिफरन्शिएशन जी डॅश एफ एक्स. जे असलं फंक्शन ऑफ फंक्शन आहे ना, फंक्शन ऑफ फंक्शन आहे तर जी डॅश होऊन जाईल. आणि मग यातला जसं आपण रूट साईन एक्सचं डिफरन्शिएशन कसं करतो, रूट साईन एक्स, रूट हे फंक्शन आहे तर 1/2 रूट साईन एक्स आहे ना, 1/2 रूट साईन एक्स. मग साईन एक्सचं डिफरन्शिएशन करतो त्याच प्रकारे पहिले जी डॅशचं डिफरन्शिएशन केलं. ठीक आहे, जीचं डिफरन्शिएशन केलं जी ऑफ एफ एक्सचं, आणि मग एफ एक्सचं डिफरन्शिएशन ते येईल एफ डॅश एक्स इज इक्वल टू 1, इज इक्वल टू 1. एक्सचं डिफरन्शिएशन 1. मग लिहिलं जी डॅश एफ एक्स इज इक्वल टू 1/एफ डॅश एक्स असं. ठीक आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. सिमिलरली इथे काय येईल सर, सिमिलरली लिहून टाका ना सर. ठीक आहे, तर हे येईल एफ डॅश जी एक्स इज इक्वल टू 1/जी डॅश एक्स. हे पण येईल. ठीक आहे, फंक्शन कसं घेतलं त्याच्यावर आहे. तुम्ही असंही लिहू शकता तसंही लिहू शकता, जे फंक्शन लिहिलं असेल त्यानुसार हे असं येईल. ठीक आहे, क्लिअर बेटा. ऋषिकेशचं काय म्हणणं आहे जे तेच भाषा, मला ते ऋषिकेश तुमची भाषा जी आहे ना ती मला थोडीशी वेगळी वाटून राहिली आहे, म्हणजे वेगळी म्हणजे समजायला नेऊन राहिली आहे. ठीक आहे, बरं, तर हे लक्षात ठेवा. क्लिअर बेटा. चला आपण एखादं न्यूमेरिकल पाहूया याचं. आता पहा, हे पहिलं न्यूमेरिकल आहे. मी थोडं स्लो, आज थोडं स्लो वाटत असेल तुम्हाला. स्लो यासाठी की समजलं पाहिजे. काही गोष्टी तुमच्या खूप स्ट्रॉंग होत्या, सरांनी फार स्ट्रॉंग करून टाकलं होतं तुम्हाला डिफरन्शिएशनमध्ये, त्यामुळे मी त्या गोष्टी फास्ट घेतल्या आहे ना. तर हे मात्र थोडं वीक असेल असं मला वाटतं, म्हणूनच मी थोडं स्लो घेऊन राहिलो आज. बघा काय दिलं आहे, जी इज द इनवर्स ऑफ एफ अँड फाइंड जी डॅश 2 असं दिलं असलं, जी डॅश 2, तर काय करायचं सर, आम्ही तर असं करतो, सॉरी जी डॅश 2 विचारलं आहे तर जी एफ एक्स लिहून टाकतो. ठीक आहे ना. आपण याच्यानंतर ना फास्ट लिहिण्याची प्रयत्न करू. एक गोष्ट की हे एक्स झालं
आणि जी डॅश एफ एक्स इंटू एफ डॅश एक्स इज इक्वल टू 1 झालं आणि जी डॅश एफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश एक्स. हे मगाशी मी तुम्हाला त्याला हे करून दिलं होतं आहे ना, रेक्टँगल म्हणजे बॉक्समध्ये लिहून दिलं होतं. तर हे डायरेक्ट इथे जम्प करू आपण है ना. आता विचारलं आहे त्याने जी डॅश टू. सर कसं करू आता, जी आणि एफचं इन्व्हर्स आहे ते त्यानुसार मी इथपर्यंत पोहोचलो. एफ एक्स दिला आहे सर त्यांनी, जी डॅश टू इथे 2 यायला पाहिजे, इथे 2 यायला पाहिजे म्हणजे एफ एक्स शुड बी 2, एफ एक्स शुड बी 2 आला पाहिजे, एफ एक्स 2 आला पाहिजे तेव्हाच तर जी डॅश 2 येईल. एफ एक्स जर 2 आला पाहिजे तर इथे काय आलं पाहिजे, केव्हा येईल एफ एक्स 2, एफ एक्सची व्हॅल्यू 2 आली पाहिजे. तर केव्हा येईल 2, ज्या वेळेस मी एक्स इज इक्वल टू 1 पुट करेल. एक्स इज इक्वल टू 1 पुट केलं तर एफ एक्स काय होऊन जाईल, 2 होऊन जाईल. एफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू जर इथे 1 आला, 1चा क्यूब प्लस 1 म्हणजे किती आलं, 2 आलं. तर एफ एक्स 2 केव्हा येईल, वेन एक्स इज इक्वल टू 1, वेन एक्स इज इक्वल टू 1. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अच्छा, तर एफ एक्स 2 आला पाहिजे इथे, तर जी डॅश 2 होऊन जाईल माझा आणि त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय राहील, 1 राहील आणि एक्सची व्हॅल्यू 1 राहील. तर एफ डॅश एक्सची व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला ॲट एक्स इज इक्वल टू 1. म्हणून पहिले तर एफ एक्सला एफ एक्स काय दिला आहे, एक्स क्यूब प्लस एक्स टू दी पॉवर 5. सो एफ डॅश एक्स काढून घेऊ आपण, कारण की आपल्याला इथे एफ डॅश एक्स, कारण की याची व्हॅल्यू इथे तर तुम्ही 2 पुट कराल पण याची व्हॅल्यू काय येईल माहिती नाही. तर इथे आपण एफ डॅश एक्स करू, तर ते आलं 3x² प्लस 5x टू दी पॉवर 4 आणि एफ डॅश 1 काढावं लागेल कारण की एक्सची व्हॅल्यू त्यावेळेस काय राहील 1, तेव्हाच एफ एक्स 2 होणार आहे. एक्सची व्हॅल्यू 1 केल्यावर तर एफ डॅश 1 करावं लागेल. तर एफ डॅश 1 येईल तुमचा 3 प्लस 5, कारण की एक्सची आता व्हॅल्यू 1च येऊन राहिली आहे, 8 येऊन जाईल, 8 येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जी डॅश F1 कराल, जी डॅश F1 कराल, कारण की बघा इथे F1 काय येऊन राहिलं आहे 2. ठीक आहे, जी डॅश F1 कराल त्यावेळेस लिहाल 1 अपॉन एफ डॅश 1. हे समजून घ्या काय काय केलं आहे तुम्ही. F1 ची व्हॅल्यू किती होऊन राहिली आहे 2, F1 ची व्हॅल्यू किती होऊन राहिली आहे 2, तर जी डॅश 2 झाला माझा, जी डॅश 2. त्यावेळेस एफ डॅश 1 ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे, तो 1/8. माझं आन्सर झालं 1/8. जी डॅश 2 किती झाला 1/8. समजून घ्या, काही प्रॉब्लेम असेल तर. अच्छा, लेक्चरच्या बद्दल विचारत होते. गुड मॉर्निंग रिया. ठीक आहे अभिषेक कळलं मला. हां, तर हे क्लिअर झालं का बेटा, बघून घ्या तुम्ही. हे महत्त्वाचं आहे, एक न्यूमेरिकल थोडं स्लो घ्यावंच लागतं, आपल्याला लक्षात येऊन जातं. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे, अशाच टाईपचं अजून एक न्यूमेरिकल बघू. फक्त आता एक जम्प करू आपण डायरेक्ट. एफ एक्स एक्सपोनेन्शियल एक्स क्यूब, एक्सपोनेन्शियलचा अर्थ होतो ई, एक्सपोनेन्शियलचा अर्थ होतो इथे ई आहे ना. हां, तर एफ एक्स दिला आहे तुम्हाला, मी इथे लिहून देतो. एफ एक्स दिला आहे ई टू दी पॉवर एक्स क्यूब प्लस x² प्लस एक्स त्याच्या पॉवरमध्ये, असं. ठीक आहे ना, असा अर्थ असतो त्याचा. बरं, फॉर एनी रियल नंबर एक्स अँड लेट जी बी द इनवर्स फंक्शन ऑफ एफ, देन द व्हॅल्यू ऑफ जी डॅश. जी डॅश विचारलं की इथे जी ऑफ एफ एक्स घेऊन घ्यायचं, जी ऑफ एफ एक्स, तर जी डॅश एफ एक्स होऊन जाईल 1 अपॉन एफ डॅश एक्स. याच्यावर डायरेक्ट जम्प करायची. कशाला लिहायचं, जी एफ एक्स इज इक्वल टू एक्स, मग डिफरन्शिएट करायचं या स्टेपवर डायरेक्ट. हे लक्षात ठेवा, इथे जर एफ डॅश जी एक्स असतं तर तिथे आलं असतं जी डॅश एक्स आहे ना, हे लक्षात ठेवायला. ठीक आहे, परत सांगा वेळेस एक सर. भावार्थ आता हे बघून घ्या बेटा, हे बघून घ्या, हे त्याच टाईपचं न्यूमेरिकल आहे, फक्त व्हॅल्यूज चेंज झाल्या. हां, खुशीने ॲन्सर दिलं, बापरे खुशी, व्हेरी गुड. ॲन्सर चेक करून घेतो मी, व्हेरी गुड बेटा खुशी.
करेक्ट आहे तुमचं, ए ऑप्शन आहे याचा. ठीक आहे. हां, तर हे झालं. तर आता एफ एक्सच्या जागेवर काय पाहिजे आहे मला? एफ एक्सच्या जागेवर सर ई क्यूब पाहिजे आहे. म्हणजे एफ एक्स काय पाहिजे मला? ई क्यूब. एफ एक्स ई क्यूब केव्हा येईल? ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय राहील? 1 1 1 1 + 1 + 1 आहे ना. 1 + 1 + 1 त्याच्याशिवाय दुसरा कोणता ऑप्शन नाही आहे. -1 केलं तर जमणार नाही. तर एक्स इज इक्वल टू काय येईल? 1. त्यावेळेस माझा एफ एक्स काय होईल? ई क्यूब. त्यावेळेस माझा एक्स आहे ना. तर एफ डॅश एक्स किती होऊन राहिला? त्यावेळेस आता हे तर झालं, हे एक्स इज इक्वल टू 1ला एफ एक्स इज इक्वल टू ई क्यूब येऊन राहिलं आहे. तर इथे जी डॅश ई क्यूब येऊन जाईल माझं. आता त्यावेळेस एफ डॅश एक्स एफ डॅश 1 काय होतं हे चेक करायचं आहे. तर पहिले एफ एक्सला एफ डॅश एक्स करावं लागेल. तर त्याचं आन्सर येईल ई एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स. जे असलं ते त्याचं डिफरन्शिएशन तेच येतं. आणि मग वरचं फंक्शन ऑफ फंक्शन येतं एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन 3x² प्लस 2x प्लस 1 असं येईल. आणि मी काय करेल? एफ डॅश 1 पुट करून टाकेल. तर एफ डॅश 1 पुट केलं तर काय होईल? ई क्यूब आहे ना. आणि हे येईल 3 + 2 + 1. एक्सची व्हॅल्यू 1 1 1 1 पुट करून दिली मी पटकन. हे 3 + 2 + 1 6e क्यूब आलं. ठीक आहे. बस याच्यात व्हॅल्यू पुट करून दिली या फंक्शनमध्ये, इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर जी डॅश एक्स इज इक्वल टू 1 पुट केल्याबरोबर F1 काय होऊन राहिला आहे माझा? F1 ई क्यूब होऊन राहिला. तर ई क्यूब इज इक्वल टू 1 एफ डॅश 1 किती आहे? 6e क्यूब. ऑप्शन 1, ऑप्शन ए करेक्ट आहे. खुशी व्हेरी गुड बेटा. अभिषेक व्हेरी गुड. गुड मॉर्निंग आधी. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात येऊन राहिलं आहे, हे चांगलं वाटून राहिलं आहे मला की तुम्हाला कळून राहिलं आहे मी काय म्हणून राहिलो आहे. तर न्यूमेरिकल कसं सॉल्व करायचं हे लक्षात येऊन गेलं. आपण याच्यात म्हणजे व्हॅरी होतं का सर क्वेश्चन, की अशाच टाईपचं राहतं बिलकुल एक्झॅक्टली असं नाही आहे. याच्यात व्हॅरी पण होऊ शकतं. तर आपण तशी न्यूमेरिकल्स बघणार आहोत आहे ना. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की एकच टाईपचं आपल्याला माहिती पाहिजे आणि मग त्याच्याच याच्यावर आपण करून राहिलो आहे. कारण की एक लक्षात घ्या बेटा, न्यूमेरिकल तुम्हाला जसं पाहिजे तसं कधीच येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 10 प्रकारचे न्यूमेरिकल त्या टाईपचे करावे लागणार आहे. तेव्हाच तुम्ही ते सॉल्व करू शकाल, अदरवाईज नाही करू शकणार. हे लक्षात ठेवा. तर चला स्टार्ट करूया पुढचं न्यूमेरिकल. हां, हे गडकरी सरांनी घेतलं आहे. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे. हे सरांनी बरेचदा घेतलं आहे. हे तुम्हाला डायरेक्ट ॲन्सर शिकवलं होतं सरांनी, आठवत असेल तर. मला गडकरी सरांनी शिकवलेलं एक गोष्ट माहिती आहे की तुम्हाला काय शिकवलं आहे सरांनी. त्याच्यामुळं मला माहिती आहे की हे सुद्धा सरांनी डायरेक्ट ॲन्सर शिकवलं होतं. दुसरी गोष्ट तुम्हाला, जसं आता मी त्या दिवशी बोललो होतो फ्रायडेला ज्यावेळेस क्लास घेतला होता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती, म्हणजे सांगितली होती की रामदेव बाबा शीर्षासन एक्झाम्पल आहे हे आहे ना. त्याचं डायरेक्ट ते रूट ऑफ साइन एक्स अंडर रूट ऑफ साइन एक्स इंटू रूट ऑफ साइन एक्स चाललं ते कंटिन्युशनमध्ये. त्याचंही आन्सर सांगितलं होतं की साइन एक्सचं डिफरन्शिएशन करायचं cos x अपॉन 2y - 1 आहे ना. हे गडकरी सरांनी खूप शिकवले होते तुम्हाला. tan x दिलं होतं सरांनी, कधी cos x दिलं होतं आहे ना, आणि शिकवलं होतं. तर हे डायरेक्ट मेथड आहेत लक्षात ठेवण्याच्या, आणि हे पण शिकवलेलं आहे सरांनी असं मला माहिती आहे. तर चला स्टार्ट करूया. जी इथे प्रॉब्लेम आहे. आता आपण नेहमी काय घेतो? जी एफ एक्स इज इक्वल टू एक्स आणि मग जी डॅश एफ एक्स. पण इथे ना, इथे प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला इथे काहीतरी पुट करून इथे आणायचं आहे. अच्छा, जी एक्सला खेळवायचं आहे. म्हणजे आपण इथे कसं करू? इथे लक्षात ठेवा, स्टार्ट कुठून कराल? इथे एफ जी एक्स करावं लागेल. काय करावं लागेल? एफ जी एक्स. काय करावं लागेल? एफ जी एक्स चा व्हॅल्यू एफ डॅशची जी डॅश एक्स अशी. कारण की इथे जी डॅश एक्स विचारलं आहे. इथे काय विचारलं आहे? जी डॅश एक्स. तिथे जी डॅश एक्सच विचारलं होतं, पण तिथे एफ एक्सची व्हॅल्यू आपण काढत होतो. इथे व्हॅल्यू काढूच नाही शकत. इथे एक फंक्शन देऊन ठेवलं आहे. इथे व्हॅल्यू नाही काढू शकत आपण. हे बघा, जी एक्स काय माहितीच नाही आपल्याला. त्याच्यामुळे इथे तुम्ही तसं करू नाही शकत आहे ना. मग जी डॅश एक्स म्हणजे काय होईल? याला इकडे आणलं, याला इकडे आणलं, तर जी डॅश एक्स इज इक्वल टू होईल 1 अपॉन एफ डॅश जी एक्स.
काय होईल 1/f'(g(x). बट एफ एक्स काय, एफ एक्स आहे तुमचा 1/1 + x⁴n. सो एफ अच्छा हां ठीक आहे. हां तर याचं आपल्याला पॉवर f'(x). अच्छा त्यांनी f'(x) दिला आहे ना, f'(x) दिला आहे. तर हे f' आहे. तर f'(x), एक्सच्या जागेवर जर मी gx लिहिलं तर काय होईल 1/1 + एक्सच्या जागेवर काय येईल gx⁴n असं हे होईल. बस हे पुट करून द्या इथे. तर काय होईल g'(x) = 1/1 दिस. तर हा 1/, आता 2 स्टेप नाही लिहत मी, 1/1 दिस. तर ते न्यूमरेटरमध्ये चाललं जाईल, डायरेक्ट दिसेल तुम्हाला असं gx⁴n असं. बरोबर आहे. इथे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर होतो म्हणून असं मिळेल. तर इथे पहा आपण इथे स्टार्ट कुठून गेलं, इथून याच्यात हां या न्यूमेरिकलमध्ये. अदरवाईज आपण तसं नाही करत, कारण की gx आहे बघा इथे प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला gxच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणून आपण हे असं घेतलं. अदरवाईज आपण स्टार्ट करताना gf(x)च घेतो आणि g' करतो आहे ना. आपल्याला g'2 g'3 अशीच व्हॅल्यू विचारल्या जाते आणि ती f(x) मध्ये आपल्याला आणावं लागते. ठीक आहे ना, f(x) दिलेलाच असतो. क्लिअर बेटा. इथे f'(x) दिलेलं आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर बेटा. गुड मॉर्निंग मानसी, गायत्री. ठीक आहे ठीक आहे, चला नेक्स्ट. हे स्टुडंटला लक्षात राहते बिलकुल. अभिषेकला लक्षात आहे की हो सर झालं होतं असं म्हणून. हां हे बघा हे न्यूमेरिकल हां f(x) दिला आहे आणि gx असं जर दिलं असेल gx f'−x म्हणजेच f इकडे आणला तर f(gx) = x म्हणजे f आणि g काय आहे इन्व्हर्स आहे. हे रिप्रेझेंट करण्याची ही एक वेगळी पद्धत आहे, हे लक्षात ठेवाल. g आणि f काय इन्व्हर्स फंक्शन आहे, हे रिप्रेझेंट करण्याची ही पद्धत आहे, हे लक्षात ठेवाल. काय करायचं, असे न्यूमेरिकल्स असले तुम्ही लिहूनही ठेवले म्हणजे नोट्स कोणी काढत असेल तर, अदरवाईज नाही काढत असेल तर तुम्ही ज्यावेळेस बुकमधून किंवा नोट्समधून कशातूनही जे स्टडी करत असाल तिथे लिहून ठेवायचं की इट रिप्रेझेंट g इज इन्व्हर्स ऑफ f और f इज इन्व्हर्स ऑफ g. ठीक आहे ना. म्हणजे असं लिहून ठेवल्याने काय होतं की आपल्याला लक्षात राहते की अच्छा अच्छा असं पण रिप्रेझेंट केलं जातं. g'1 विचारलाय, सिम्पल. आपण काय करणार आहे, g' काय करता सर, असं g'(f(x) = 1/f(x) हेच लिहिणार आहे. का, कारण की इथे f(x)च्या जागेवर 1 आणणे कधीही सोपं आहे. तर f(x) काय पाहिजे, मग मला f(x) काय पाहिजे 1 पाहिजे आणि f(x)1 केव्हा होईल, when x = 0. कारण की हा कधीच 0 होत नसते हे लक्षात ठेवा. मग याची व्हॅल्यू किती येईल, e⁴ म्हणजे हे बघा काही ना काही येईलच आणि तुम्ही ईचा पॉवर जर 1 2 3 काही घेतला तर प्रॉब्लेम आहे. ईचे व्हॅल्यू 2.73 काहीतरी येते म्हणजे तुम्ही कधीच ते 1 आणणं डिफिकल्ट आहे. मग सगळ्यात सोपं काय आहे सर, e⁴ करणे. 0 केला की त्याची व्हॅल्यू 1 येऊन जाते. मग त्यावेळेस x काय राहील 0 राहील. तर त्या अरे हो सर जमलं, कारण की इथेही x = 0च पाहिजे, कारण की 0 + 1 1च होते. तर अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यू काढावी लागेल. हे तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. तुमचे जे कन्सेप्ट आहे तुम्हाला जे म्हणजे प्रेडिक्शन म्हणतो आपण आहे ना, प्रेडिक्शन. कधी कधी काय होतं की आपल्याला मॅथ्स म्हणजे नुसतं असं नसतं की स्टेप बाय स्टेप असं केलं म्हणजेच होतं. स्टेप बाय स्टेप तर करावंच लागेल, पण त्या व्यतिरिक्त पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की कुठे काय घेतलं पाहिजे ना. तर x = 0, x = 0 पुट केल्याबरोबर f(x) मिळून राहिला आहे 1. तर मग आता काय पाहिजे f'(x). तर f'(x) माझा होऊन राहिला आहे 3x² + e⁴x⁴x/2 × 1/2 आहे ना.
e टू द पॉवर एक्सचं e टू द पॉवर एक्स होते, e टू द पॉवर एक्स बाय टूचं e टू द पॉवर एक्स बाय टू आणि एक्स बाय टूचं 1/2. ठीक आहे, तर एफ डॅश 0 पुट करावं लागेल. आता एक्स काय होतं 0 होतं तेव्हाच तर एफ एक्स इज इक्वल टू 1 मिळून राहिलं होतं. तर एफ डॅश 0 काढावं लागेल आणि एफ डॅश 0 येऊन राहिला आहे माझा, हा तर 0 होऊन राहिला आहे, हा 1 होऊन राहिला आहे आणि हा 1/2 आहेच, म्हणजे याचं आन्सर आलं 1/2. मग एम 1/2 आलं तर याचं आन्सर आलं माझं जी डॅश एफ एक्स किती पुट करून राहिलो आहे 1, म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 पुट केला तर एफ एक्स माझा 1 होऊन जाईल 1, आणि त्यावेळेस 1 अपॉन एफ डॅश 0 काय होऊन राहिलं आहे 1/2, तर 2 आलं ॲन्सर. अशा प्रकारे इंटिजर टाईप क्वेश्चन येतो हा. ठीक आहे. गुड मॉर्निंग वृषाली सर, हे कधीच 0 होत नाही का? ई कधीच 0 होत नाही. व्हेरी गुड क्वेश्चन गायत्री. ई कधीच 0 होत नाही, कधीच 0 होत नाही. याच्यासाठी ना बेटा तुम्हाला एक बुक आहे अरियनचं. अरियनचे सिरीज आहेत ना बेटा, अरियनचे सिरीज आहे. मी अरियन प्रिफर करावं, फर्स्ट प्रिफरन्स देऊन राहिलो असं त्याचा अर्थ नाही आहे, पण प्ले विथ ग्राफ म्हणून अमित अग्रवालचं बुक आहे, अमित अग्रवाल आहे ना, तर ते बुक बघा. त्याच्यात कसं ग्राफ तुम्हाला मॅथ्स जर शिकायचं आहे, जेईचं मॅथ्स शिकायचं आहे, ते याच्यात कन्सेप्ट खूप महत्त्वाचे असतात. आणि कन्सेप्ट कुठे क्लिअर होतात सर, तर ते ग्राफिकली जास्त क्लिअर होत असतात. ग्राफिकली रिप्रेझेंटेशननी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत असतात. लॉग एक्स म्हटलं आणि एक्स इज इक्वल टू जर -2 म्हटलं तर एकदम मी म्हणेल की मूर्ख आहे का रे, काही सांगतो का, कारण की मला ग्राफ माहिती आहे. साइन एक लॉग एक्सचा ग्राफ असा असतो, तो कधीच निगेटिव्ह साईडला जात नाही, एक्सची व्हॅल्यू कधीच नाही. हा असतो आउटपुट, हा असतो इनपुट, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असते इनपुट. तर एक्सची व्हॅल्यू तुम्ही 0च्या वरतीच देता, 0 पण नाही देत, इन्फिनिटी होऊन जातं. ठीक आहे, तर असा अर्थ आहे त्याचा, आहे ना. हां, आता जर समजा तुम्ही म्हटलं की सर नाही ना, आता मला एक्सपोनेन्शियलचा ग्राफ काढून द्या बरं. बरं, मी एक्सपोनेन्शियलचा ग्राफ काढून देतो तुम्हाला. एक्सपोनेन्शियलचा ग्राफ जर काढायचा म्हटलं तर एक्सपोनेन्शियलचा ग्राफ काढा बरं सर, मी काढेल. हा एक्सपोनेन्शियलचा ग्राफ आहे. असं वाटतं तो 0ला टच करून राहिला आहे, पण 0ला टच करत नाही, तो इन्फिनिटीपर्यंत जातो आहे ना, इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे ई टू दी पॉवर, एक लक्षात ठेवा, तुम्ही कोणताही नंबर घेतला तर त्याचा जर पॉवर घेतला तुम्ही, म्हणजे ई तर पॉझिटिव्ह आहे ना, पॉझिटिव्हचा पॉवर तुम्ही -1 घ्या की -2 घ्या, तो डिनॉमिनेटरला जाईल. अदरवाईज म्हणजे 1/2.73 येईल. 1/2.73चा पॉवर 10 करा, 100 करा, 1000 करा, पण ते 0.00 समथिंग तर येईलच नाही व्हॅल्यू, कधीच 0 होत नाही, टच होत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग पॉझिटिव्ह दिला तर प्रश्नच नाही आहे. 2.73 इंटू 2.73 इंटू 2.73, ते तर व्हॅल्यू एक्सपोनेन्शियल. म्हणून तर आपण म्हणतो पॉप्युलेशन ग्रोथ एक्सपोनेन्शियल, म्हणजे तो काय असतो, थोडा 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 वाढत जातो आणि एकदम वाढतो, एकदम वाढतो. म्हणजे जो 1वर असेल त्याच्यापेक्षा 2वर खूप पटीने जास्त व्हॅल्यू वाढून जाते, 3वर त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू वाढून जाते, त्यालाच तर म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ. ठीक आहे, तर एक्सपोनेन्शियल हा कधी पॉप्युलेशन 0 होते का, नाही होत. तशाच प्रकारे एक्सपोनेन्शियली आपण 0 होत नाही, म्हणजे हे काही लॉजिक नाही आहे, हे पॉप्युलेशन 0 होत नाही का. ठीक आहे, म्हणजे पण हे लक्षात ठेवा की ई टू दी पॉवर समथिंग, काही घ्या, निगेटिव्ह घ्या, पॉझिटिव्ह घ्या, 0 घ्या, काही घ्या, जगातले जेवढे नंबर्स असेल ते ट्राय करा, तो 0 होत नाही. ठीक आहे, ग्राफच तसा आहे त्याचा. ऋषिकेशचं म्हणणं आहे सर प्लीज कॅन यू टीच स्लोली. ओके ऋषिकेश सर, रिपीट सांगा ना. ठीक आहे, खुशीने सॉल्व केलं करेक्टली. ठीक आहे गायत्री, हे बघा मी पुन्हा एकदा सांगतो,
मी तुम्हाला सांगितलं होतं प्ले विथ ग्राफ, अमित अग्रवाल, अरिहंत पब्लिकेशन. याचं जर बुक तुम्हाला ऑनलाईन मिळालं, ऑनलाईन अवेलेबल आहे, ते ऑनलाईन PDF फॉर्ममध्ये डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे ग्राफ मिळून जातील. ठीक आहे. हां, क्युबिक फंक्शन असते, पॉलिनॉमियल फंक्शन असते, म्हणजे क्वाड्रॅटिक, पॉलिनॉमियल, लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल. त्याच्यानंतर पहा फंक्शन इथेच संपत नाही. ते सरांनी जे शिकवलं तुम्हाला, आपल्या सरांनी शिकवलं का फंक्शन अजून व्हायचं आहे तुमचं बहुतेक फंक्शन. तर फंक्शन खूप टाईपचे असतात. तर ते फंक्शनचे ग्राफ लक्षात घ्या. ठीक आहे. सिग्नम फंक्शन येतं. सिग्नम फंक्शन कशाला म्हणतात, पार्शियल फ्रॅक्शन फंक्शन येतं, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन येतं, असे खूप सारे फंक्शन्स आहेत आणि त्याचे ग्राफ आहे. त्याचे कन्सेप्ट क्लिअर असले की तुम्ही बरोबर ते लिमिटमध्ये यूज करू शकता. म्हणून तर मी म्हटलं की फंक्शन इज द बेस ऑफ कॅल्क्युलस. कॅल्क्युलसचा बेस आहे फंक्शन. तर ते फंक्शन्स लिमिटमध्ये यूज होतात, कंटिन्युटीमध्ये होतात, डिफरन्शिएशनमध्ये होतात आणि सगळ्याच याच्यात होतात. हे फंक्शनचं आपण चालू आहे ना, हे सगळं फंक्शनसोबतच चालू आहे. फंक्शनचंच डिफरन्शिएशन करत आहे, फंक्शनलाच इंटिग्रेशन करणार आहे आपण, आहे ना. तर फंक्शन कॅल्क्युलस म्हणजे सगळं फंक्शनवर ऑपरेशन परफॉर्म करणे झालं. हां, हे क्लिअर झालं. आता आपण येऊ लॉग एक्सचा ग्राफ. लॉग एक्सचा ग्राफ बघितला होता तुम्ही कसा असतो. हे मिरर इमेजसारखं दिसतं आहे ना, मिरर इमेजसारखं दिसतं. म्हणजे लॉग एक्सचा ग्राफ जर मी असा काढला तर तो असा येतो, असा, याला टच न होता असा. ठीक आहे. क्लिअर बेटा. इथून जर y इज इक्वल टू fx लाईन काढली, सर एक y इज इक्वल टू fx लाईन काढा बरं, अशी. ठीक आहे. ही y इज इक्वल टू fx लाईन आहे, y इज इक्वल टू x, y इज इक्वल टू x लाईन. ठीक आहे. तर y इज इक्वल टू x लाईन जी असते, ही लाईन याला ही याचं मिरर इमेज दिसते. म्हणजे हे जे आहे हे मिरर इमेज होऊन राहिलं आहे. बरोबर आहे, दिसून राहिलं असेल तुम्हाला. तर हा ग्राफ असतो e टू द पॉवर एक्सचा, हा असतो e टू द पॉवर एक्सचा आणि हा असतो लॉग एक्सचा. y इज इक्वल टू लॉग एक्स, y इज इक्वल टू y म्हणजे आउटपुट, y म्हणजे आउटपुट, त्याचा y इज इक्वल टू लॉग एक्स आहे ना. तर e टू द पॉवर 1 ठेवलं तर y ची व्हॅल्यू किती येऊन राहिली, e टू द पॉवर 2 ठेवलं तर y ची व्हॅल्यू किती येऊन राहिली. लॉग x इज इक्वल टू 1 ठेवलं तर म्हणजे x इज इक्वल टू चेंज करून राहिलो आपण, ती इनपुट झालं. आणि y इज इक्वल टू e टू द पॉवर x किंवा e टू द पॉवर किंवा लॉग एक्स, हे काय झालं, आउटपुट झालं. ठीक आहे. हा कधीही झिरोला टच करत नाही, लॉग झिरो घेत नाही, इन्फिनिटी असते आणि इन्फिनिटी फंक्शन इनव्हॅलिड होतं. तसंच e टू द पॉवर झिरो घेत नाही, सॉरी e टू द पॉवर झिरो घेतो आपण, e टू द पॉवर इन्फिनिटी घेत नाही. e टू द पॉवर इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी आहे ना, इकडे मायनस इन्फिनिटी असते, इकडे प्लस इन्फिनिटी असते. e टू द पॉवर मायनस इन्फिनिटी म्हणजे झिरो. पण झिरो जर करायचं असेल तुम्हाला, लक्षात घ्या, झिरो जर करायचं असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागेल, एक्सच्या जागेवर मायनस इन्फिनिटी. आणि मायनस इन्फिनिटी इनव्हॅलिड होते. जर आपण इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी हे जर प्रयोग केले आपल्या फंक्शनमध्ये तर ते फंक्शन इनव्हॅलिड होते. म्हणून तर लिमिट चेक करता म्हणजे काय करता, लिमिट चेक करता म्हणजे काय करता, इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी, झिरो अपॉन झिरो, झिरो अपॉन झिरो म्हणजे तो वरती जाईल तर इन्फिनिटी होईल ना, झिरो इंटू इन्फिनिटी होईल. म्हणजे आपल्याला इन्फिनिटी हे काढावं लागतं, फंक्शन इनव्हॅलिड होतं, फंक्शनला अर्थ राहत नाही. आता जर याचा अर्थ तुम्हाला सांगून देतो, कसं सर समजायचं, एक लक्षात घ्या की आपलं वॉशिंग मशीन आहे, फॅन आहे किंवा हे आहे, हे ज्यावेळेस इनपुट दिलं त्यावेळेस आउटपुट देतात, इनपुट दिलं आउटपुट देतात, इनपुट दिलं आउटपुट देतात, करेक्ट. पण तुम्ही घराच्या बाहेर गेले आणि फॅन तो चालूच राहत असेल, बंद केल्यावरही तर ते म्हणजे त्याला इन्फिनिटी, म्हणजे तो कंटिन्यू चालू राहतो फुल टाईम. ठीक आहे. तर त्याला इनव्हॅलिड फंक्शन म्हणतात. ते इनव्हॅलिड म्हणजे आमचा फॅन काम नाही करत आहे, तो केव्हाही चालू होऊन जातो. आम्ही 10 दिवस बाहेर गेलो होतो, तो 10 दिवस फिरतच होता. वॉशिंग मशीन बंद केली तरी चालूच राहून राहिली आहे. ठीक आहे ना. लीक आहे काहीतरी, म्हणजे आपण करंट लीक आहे, व्होल्टेज लीक आहे असं म्हणू, प्लग लावलेला असेल, नाहीतर भूत म्हणाल की सर ते भूतामुळे झालं असेल. तर
इनव्हॅलिड फंक्शन म्हणजे कोणतंही मशीन जी आहे ती योग्य काम करायला पाहिजे, आणि ते योग्य काम करायला पाहिजे म्हणजे इन्फिनिटी आउटपुट नाही यायला पाहिजे, एक व्हॅलिड आउटपुट यायला पाहिजे. मी 1वर केलं, फॅन जर माझा 1वर केला आहे, 1 2 3 5 4 5 रेग्युलेटर असतं, मी 1वर केला आहे तर मला स्पीड जो आहे तो 1चाच पाहिजे, 5चा नाही पाहिजे. इनव्हॅलिड फंक्शन होऊन जाईल माझं, इनव्हॅलिड आउटपुट होऊन जाईल. कळलं ना तुम्हाला? आता याच्यावरून कळलं असेल तर इन्फिनिटी आपल्याला चालत नाही, म्हणून हे फंक्शन कधी 0 होणार नाही. खूप एक्सप्लेनेशन झालं असं मला वाटतं. ठीक आहे. गुड मॉर्निंग साईनाथ. ठीक आहे, चला दुसरा न्यूमेरिकल बघू. याच्यात आपला वेळ खूप जातो. हां, आता आपण नवीन टाईपचं न्यूमेरिकल बघणार आहोत है ना. असे न्यूमेरिकल दिसले जेईमध्ये की स्टुडंट फार भिवून जातात. असे न्यूमेरिकल जेईमध्ये दिसतात आणि असे न्यूमेरिकल दिसले की स्टुडंट फार भिवून जातात. काय दिला आहे? एफ ऑफ म्हणजे फंक्शन ऑफ एक्स प्लस वाय बाय 2 इज इक्वल टू एफ एक्स प्लस एफ वाय बाय 2 फॉर ऑल एक्स अँड वाय. एफ डॅश 0 एक्झिस्ट आणि एफ डॅश 0 इज इक्वल टू -1, f0 इज इक्वल टू 1 अँड फाइंड f2. हे असं दिसलं की काय करायचं काहीच नाही समजत. तुम्ही विचार करा बरं, 1 मिनिट 1 सेकंद विचार करा आणि सांगा हे फंक्शन, हे क्वेश्चन समजला का तुम्हाला. मी तोपर्यंत चॅटिंग पाहतो. गायत्रीचं म्हणणं आहे सर इन वाय व्हॅलिड म्हणजे इन वाय व्हॅलिड म्हणजे हो इन्फिनिटी. वाय व्हॅलिड नाही, इनव्हॅलिड म्हटलं आहे बेटा मी. इनव्हॅलिड म्हणजे इन्फिनिटी फंक्शन जे असतं ते इनव्हॅलिड असतं. हां ठीक आहे, चला क्वेश्चन करूया. काय दिलं आहे तर असं क्वेश्चन्स 2-3 क्वेश्चन्स घेतले आहे. पटापट आपण करूया. आपल्याला उद्याला एनी हाऊ nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करायचं आहे, कारण की आपलं रिव्हिजन लेक्चर आहे. आपल्याला काही आपण सिलेबस थोडीच कंप्लीट करून राहिलो, सिलेबस ऑलरेडी तुमचा झालेला आहे. तर बघा असे फंक्शन आले की हे सॉल्व करण्याची पद्धत काय असते. डिफरन्शिएट, कन्सिडर, सगळ्यात पहिले कन्सिडर, पहा सगळ्यात स्टार मार्क, कन्सिडर वाय ॲज अ कॉन्स्टंट. ही स्टेप प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये येईल. कन्सिडर वाय ॲज अ कॉन्स्टंट. वाय ॲज अ कॉन्स्टंट, देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. वायला आपण काय केलं, कन्सिडर केलं कॉन्स्टंट, तर हे येईल. याचं डिफरन्शिएशन सांगा. एफ डॅश एक्स प्लस वाय बाय 2 आणि मग एक्स प्लस वाय बाय 2चं डिफरन्शिएशन होईल, तर ते होईल एक्सचं डिफरन्शिएशन 1 आणि वायचं 0 कॉन्स्टंट असल्यामुळे, आणि हा 2 तर राहीलच 1/2, तर हे जाईल 1/2. एक्स प्लस वाय बाय 2चं डिफरन्शिएशन, वाय कॉन्स्टंट आहे बघा, हे महत्त्वाचं आहे. हां, कन्सिडर वाय ॲज अ कॉन्स्टंट, तर याचं डिफरन्शिएशन काय येईल, एक्स. याचं ते डिफरन्शिएशन फंक्शन ऑफ फंक्शन असल्यामुळं डायरेक्ट एफ डॅश दिस येईल, आणि एक्स प्लस वाय बाय 2चं डिफरन्शिएशन करून बघा, तर वाय कॉन्स्टंट आहे, एक्सचं 1/2 बाहेर काढू, एक्सचं डिफरन्शिएशन 1, वायचं डिफरन्शिएशन 0, 1 + 0 1, 1 × 1/2 1/2 हां इज इक्वल टू, इकडे एफ डॅश एक्स बाय 2, कारण की यालाही डिवाइड केलं 2नी, त्यालाही डिवाइड केलं, आणि एफ डॅश वाय काय येईल 0, कारण की एफ वाय जर कॉन्स्टंट आहे तर एफ वाय काय येईल कॉन्स्टंट. वाय जर कॉन्स्टंट आहे तर एफ वाय काय येईल कॉन्स्टंट. तुम्ही एफ एक्समध्ये F0 पुट केल्याबरोबर तो काय होतो कॉन्स्टंट, F1 पुट केल्याबरोबर तो काय होतो कॉन्स्टंट. तसं एफ वाय सुद्धा काय होईल कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0. बरं सर, हे 1/2 1/2 कॅन्सल, कारण की फंक्शन एवढंच आहे ना, एफ डॅश एक्स अपॉन 2, आणि हेही 1/2 आहे, तर हा 2 कॅन्सल झाला. अच्छा, म्हणजे आम्हाला काय, आपल्याला काय मिळालं, एफ डॅश एक्स प्लस वाय बाय 2 इज इक्वल टू एफ डॅश एक्स.
आपल्याला काय व्हॅल्यू दिली आहे सर, एफ डॅश 0 दिली आहे, एफ डॅश 0 दिली आहे. अच्छा 0 दिली आहे इज इक्वल टू 1, तर एक्स इज इक्वल टू 0 पुट करून टाकू आपण. तर पुट एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 0 पुट केल्याबरोबर माझं होऊन जाईल एफ डॅश वाय बाय 2 इज इक्वल टू एफ डॅश, कारण की एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर 0 प्लस वाय वाय, वाय बाय 2 हे येईल एफ डॅश 0. आणि एफ डॅश 0ची व्हॅल्यू किती दिली आहे -1. एफ डॅश 0ची व्हॅल्यू किती दिली आहे -1. कळलं का? पहिली स्टेप काय, वाय ॲज अ कॉन्स्टंट. आपण 2-3 न्यूमेरिकल करणार आहोत असे, ठीक आहे, 2-3 न्यूमेरिकल आपण असे करणार आहोत. आणि तुम्हाला कळून जाईल की पहिल्यांदा वाय कॉन्स्टंट कन्सिडर करायचं आणि मग इथपर्यंत पोहोचायचं. इथे पोहोचलं की जे दिली आहे ते एक्सची व्हॅल्यू पुट करायची, ते मिळून जाईल आपल्याला. अच्छा असं मिळालं आपल्याला. आता मला पाहिजे वाय इथे पाहिजे होतं एफ डॅश एक्स, एफ डॅश एक्स, कारण की त्यांनी मला F2 विचारला आहे, म्हणजे एफ एक्स काढायचा आहे, त्यावेळेसच एक्सच्या जागेवर मी 2 पुट करू शकेल. अच्छा तर मला एफ एक्स पाहिजे आहे, मला एफ एक्स पाहिजे आहे, याचा तर यूज केला मी, एफ एक्स पाहिजे. तर मी पुट करेल पुट वाय इज इक्वल टू, याच्या जागेवर लिहायचं वाय बाय 2 इज इक्वल टू एक्स. तर वाय इज इक्वल टू काय येईल 2x, वाय इज इक्वल टू 2x पुट करतानाच मला मिळालं एफ डॅश एक्स. वाय इज इक्वल टू काय येईल 2x, 2x अपॉन 2, 2 कॅन्सल, एफ डॅश एक्स इज इक्वल टू, हे तर कॉन्स्टंट आहे, ह्याला काही फरकच नाही पडणार, कारण की तुम्ही वाय इज इक्वल टू लिहिलं, इथे तर वाय आहेच नाही, त्याच्यामुळे हे -1 येईल. इंटिग्रेट केलं, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिलं न्यूमेरिकल आहे, समजणार नाही, पण तुम्हाला 2-3 न्यूमेरिकल घेतले मी असेच. हां तर हे येऊन राहिलं एफ डॅश एक्सचं डिफरन्शिएशन येईल एफ एक्स. एफ डॅश एक्सचं डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हे रिव्हर्स प्रोसेस असते. एखाद्याचं डिफरन्शिएशन एफ डॅश एक्स होऊन राहिलं, एफ एक्सचं डिफरन्शिएशन एफ डॅश एक्स होऊन राहिलं, तर एफ डॅश एक्सचं इंटिग्रेशन एफ एक्स होते. याचं -x प्लस सी, -1 मायनस एक्सचं डिफरन्शिएशन -1 करता ना तुम्ही, एक्सचं 1 होते, ठीक आहे, तर त्याचं इंटिग्रेशन काय होईल -x. आणि सी कॉन्स्टंट असतो, इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. हा का घ्यावा लागतो, समजा जर ते असं असलं तर याचंही डिफरन्शिएशन -1च येतं. तर सीची व्हॅल्यू 0 असू शकते, 1 असू शकते, 2 असू शकते, काही असू शकते, ठीक आहे. मग सीची व्हॅल्यू कशी काढायची सर, त्याच्यासाठी हे दिलं आहे F01. F0 पुट केला तर ते येऊन राहिलं आहे -0 प्लस सी, म्हणजे हे आलं सी, आणि F0ची व्हॅल्यू किती दिली आहे 1, तर सीची व्हॅल्यू किती मिळाली 1. म्हणजे माझं फंक्शन काय झालं, एफ एक्स इज इक्वल टू -x प्लस 1. सीची व्हॅल्यू काढली मी, त्याच्याचसाठी दिलं असते. सीची व्हॅल्यू किती आली 1. आता F2 काढणं सोपं आहे का, बिलकुल सर. F2 इज इक्वल टू -2 प्लस 1, ॲन्सर आलं -1, ॲन्सर आलं -1. अशा प्रकारे हे काढलं जातं. कॉन्स्टंट म्हणजे काय सर, अर्थ सांगा ना गायत्री. हां, कॉन्स्टंटचा अर्थ होते बेटा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. कॉन्स्टंट म्हणजे एक फिक्स व्हॅल्यू असते है ना. कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल म्हणजे तुम्ही एक्स इज इक्वल टू काही पुट करू शकता, हा व्हेरिएबल असतो, आणि तो सी म्हणजे कॉन्स्टंट असतो. पण आपल्याला करेक्ट कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहिती नसते इथे, ती काढायच्यासाठी हे काहीतरी फंक्शन दिलेलं असते, ते पुट केल्यावरच आपल्याला त्या कॉन्स्टंटची ॲक्युरेट व्हॅल्यू मिळाली, ती आहे 1. ठीक आहे. कॉन्स्टंटचा अर्थ काय होतो, फिक्स व्हॅल्यू, फिक्स. 2 म्हणजे कॉन्स्टंट आहे, 3 म्हणजे कॉन्स्टंट आहे, आणि एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. तर ठरलेलं आहे का एक्स इज इक्वल टू 2च राहील हा प्रत्येक वेळेस. इथेच तर बघा, एक्स इज इक्वल टू 0 घेतला, एक्स इज इक्वल टू 0 या फंक्शनमध्ये, नाही इथेच एक्स इज इक्वल टू 2 विचारला, तर एक्स काय व्हेरिएबल. ठीक आहे. बघून घ्या काय केलं, एक कॉन्स्टंट कन्सिडर केला वाय, डिफरन्शिएट केलं, एक्स इज इक्वल टू जे दिलं आहे ते पुट केलं इथे, कारण की हे मिळून जाते आपल्याला, आणि त्याच्यावरून मग इथे आल्यावर इथे मला एक्स पाहिजे असते, त्याच्यासाठी जे प्रोव्हिजन करायचं आहे ते करतो. मग हे मिळालं, इंटिग्रेट करतो, सी इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट लिहितो, एक व्हॅल्यू दिलेली राहील,
त्याच्यावरून सी ची व्हॅल्यू काढतो, म्हणजे मला ओरिजिनल फंक्शन मिळेल. ओरिजिनल फंक्शनमध्ये जे विचारलं आहे ते पुट करतो. असंच दुसरं न्यूमेरिकल पाहू, तुम्हाला कळून जाईल. हां, हे बघा, हेही तसंच न्यूमेरिकल आहे. बघा काय करायचं, कन्सिडर y ॲज अ कॉन्स्टंट. काय करायचं, y ॲज अ कॉन्स्टंट. तुम्हाला जेईमध्ये आलं ना, जेईच्या पेपरमध्ये, तर कळणार नाही, हे लक्षात ठेवा. हे असंच असते न्यूमेरिकल सॉल्व करायचं. कन्सिडर y ॲज अ कॉन्स्टंट, देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. तर या फंक्शनला डिफरन्शिएट केलं तर हे येऊन राहिलं एफ डॅश एक्स प्लस 2y. कारण की याच्यामध्ये मला काही पडायचं नाही, की कारण की एफ डॅश फंक्शन ऑफ फंक्शन आहे ना, इथे काय आहे काही घेणं देणं नाही आहे. फक्त मी एफ डॅश लिहून टाकेल. मग मात्र माझं फंक्शन ऑफ फंक्शन असल्यामुळे याचं डिफरन्शिएशन करेल. तर त्याचं डिफरन्शिएशन येऊन राहिलं आहे, वाय तर कॉन्स्टंट आहे, हा काय होईल x/3 प्लस कॉन्स्टंट 2/3y. 2/3y कॉन्स्टंट. तर x/3चं डिफरन्शिएशन येईल माझं 1/3. 1/3 काय आलं, 1/3. ठीक आहे. 1/3 इज इक्वल टू, ठीक आहे, याचं आणि मग याचं डिफरन्शिएशन ते आलं 1/3. x/3चं 1/3, कॉन्स्टंटचं 0. इकडे सर एफ डॅश एक्स बाय 3 एफ डॅश एक्स, आणि इकडे हे तर कॉन्स्टंट आहे सर. वाय जर कॉन्स्टंट आहे तर एफ वाय पण कॉन्स्टंट होईल आणि कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0. हे बरं, हे 3 कॅन्सल. सेम टाईपचेच न्यूमेरिकल्स असतात, बघून घ्या. हां सर, आता काय पाहिजे, म्हणजे मला काय मिळालं हे बघून घ्या एकदा. एफ डॅश एक्स प्लस 2y अपॉन 3 इज इक्वल टू एफ डॅश एक्स. हां, काय पुट करू सर, मला एफ डॅश 0 माहिती आहे, तर 0 पुट करू. पुट एक्स इज इक्वल टू 0. तेव्हा तर मी याला, हे एफ डॅशमध्ये चालू आहे, मला याला एक एफ डॅशमध्ये राहिलं तर चालते, पण एक कॉन्स्टंटमध्ये आलंच पाहिजे. म्हणून मी एक्स इज इक्वल टू 0 पुट केला. तर हे झालं एफ डॅश एक्स प्लस एक्स इज इक्वल टू काय पुट केलं तुम्ही, 0 प्लस 2y/3 इज इक्वल टू एफ डॅश 0. एफ डॅश 0ची व्हॅल्यू किती दिली आहे, 1. एफ डॅश 0ची व्हॅल्यू दिली आहे 1. म्हणजे आपल्याला काय मिळालं, एफ डॅश 2y/3, एफ डॅश 2y/3 इज इक्वल टू काय मिळालं, 1. बरं, पण सर इथे ना एक्स आला असता तर खूपच जमलं असतं माझं. तर एक्स पाहिजे आहे ना, तर कसं करायचं, तुम्हाला नाही समजलं ना, तर काय करायचं, 2y + 3 इज इक्वल टू एक्स लिहायचं आहे. म्हणजे y इज इक्वल टू काय लिहायचं, 3ला इकडे नेलं तर 2y इज इक्वल टू 3x आणि y इज इक्वल टू 3x/2. तर मी लिहेल पुट y इज इक्वल टू 3x/2. y इज इक्वल टू 3x/2 पुट केल्याबरोबर मला मिळालं एफ डॅश एक्स इज इक्वल टू, इकडे तर कॉन्स्टंट आहे, इथे तर काही चेंज करायचंच नाही, 1. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, तर एफ डॅश एक्स असं रिप्रेझेंट असतं इंटिग्रेशनचं, असं हे साईन असतं. ठीक आहे, 1dx असं. तर याचं येतं एफ एक्स इंटिग्रेशन आणि याचं येतं एक्स प्लस सी. याच्यासाठी हे दिलं आहे सीची व्हॅल्यू काढायसाठी f0. तर f0 इज इक्वल टू 0 प्लस सी. सो f0ची व्हॅल्यू किती दिली आहे, 2. म्हणजे 2 इज इक्वल टू सी. तर सीची व्हॅल्यू आली 2. आता हां 2 मिळाली सीची व्हॅल्यू. आता मी काय करेल, पुन्हा एफ एक्स पुन्हा लिहून टाकेल. एफ एक्स मिळाला एक्स प्लस 2. सीची व्हॅल्यू पुट करून दिली ह्याच्यात. आता मला काय विचारलंय, फाइंड एफ एक्स. अरे मिळाला नाही एफ एक्स तर मिळाला, एफ एक्सच विचारला होता, F2 F3 काही विचारलं होतं. वन उधर्म काय, उधर्म सांगा ना गायत्री, कळून नाही राहिला बेटा. ठीक आहे बेटा, लक्षात आलं. सोपं आहे, काही नाही आहे. एकदा आपलं स्टेप
याच्यात 2-4दा टर्निंग पॉईंट आहे, एवढंच आहे. वायला कॉन्स्टंट कन्सिडर करायचं, डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट केल्यावर इथपर्यंत पोहोचून जाल तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत. नाही, इथपर्यंत पोहोचाल. इथे पोहोचलं की जे दिलं आहे ते 0 इथे पुट करून टाकायचं, म्हणजे इथे 1 येऊन जातो. आणि इकडे जे येईल ते मग त्याच्या जागेवर मला एक्स आणायचा, हे टार्गेट असते, तो आणतो मी. वाय इज इक्वल टू, तर हे सांगितलंच मी कसं लिहायचं, तर कसं आणायचं. तर ठीक आहे, तर एफ डॅश एक्स इज इक्वल टू 1 इंटिग्रेट करायचं. एफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी. एक्स प्लस सी, तर सीची व्हॅल्यू काढायची, त्याच्यासाठी हे दिलेलं असते. झालं, फंक्शन मिळून जाते. थर्ड न्यूमेरिकल पण तसंच आहे, करू आपण. हां, याच्यातनं तुम्हाला थोडं कमी दिलं आहे, याच्यात थोडं कमी दिलं आहे. पहा, इथे थोडं डोकं यूज करावं लागतं. कन्सिडर y as a constant and differentiate with respect to x. ठीक आहे, तर हे झालं एफ डॅश एक्स प्लस वाय बाय 3. हे झालं 2/3चं डिफरन्शिएशन, 3ला सेपरेट देऊन दिलं प्रत्येकाला. 2/3चं डिफरन्शिएशन 0 प्लस एफ डॅश एक्स बाय 3 आणि हे 0, कारण की वाय पण 0च कॉन्स्टंटच होऊन जाईल. अच्छा, आणि याचं डिफरन्शिएशनमध्ये मी 1/3 विसरलो ना, 1/3 विसरलो, कारण की एक्स प्लस वाय बाय 3चं डिफरन्शिएशन करावं लागेल. ठीक आहे, हे 0 आहे. ठीक आहे, हे झालं 1/3 इज इक्वल टू 0 प्लस. बरं, तर हे 3 कॅन्सल, हे 3 कॅन्सल, हे ते होतच असतात. हां, हे एफ डॅश एक्स प्लस वाय बाय 3 इज इक्वल टू एफ डॅश एक्स झालं. हां, पुट काय करावं लागेल सर, 2 दिला आहे, पण इथे जर सीची व्हॅल्यू काढायला दुसरं नाही दिलं आहे. बरं, नाही दिलं आहे ना, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुट एक्स इज इक्वल टू 2, तर हे झालं एफ डॅश 2 प्लस वाय बाय 3 इज इक्वल टू एफ डॅश 2 इज इक्वल टू एफ डॅश 2ची व्हॅल्यू किती दिली आहे, 2. ठीक आहे सर, आता ना आपल्याला मिळालं आहे एफ डॅश 2 प्लस वाय बाय 3 इज इक्वल टू 2. आता कसं करायचं सर, तर पुट काय करू सर, पुट वाय इज इक्वल टू सांगू शकता का? नाही येऊन राहिलं ना, असं लिहून टाकायचं. 2 प्लस वाय बाय 3 इज इक्वल टू एक्स. एक्स आला पाहिजे, तर हा 3 इकडे गेला, तर 2 प्लस वाय इज इक्वल टू 3x. सो वाय इज इक्वल टू 3x मायनस 2. तर वाय इज इक्वल टू 3x मायनस 2. वाय इज इक्वल टू 3x मायनस 2. तर झालं, याची आन्सर येऊन राहिला आहे एफ डॅश एक्स इज इक्वल टू 2. ठीक आहे, इंटिग्रेट बोथ साइड्स. इंटिग्रेट केलं तर हे आलं एफ एक्स. आता ते पुन्हा इंटिग्रेशनचं साईन वगैरे लिहित नाही, हे येईल 2x प्लस सी. 1 असला तर x प्लस सी, 2 असला तर 2x प्लस सी. बरोबर, 2x प्लस सी. पण सर आता सीची व्हॅल्यू काढणं कठीण आहे, काहीच दिलं नाही आहे. सीची व्हॅल्यू काढणं कठीण आहे, तर आपण काय करू, सीची व्हॅल्यू जर काढायची आहे तर ह्या फंक्शनमध्ये याला इक्वेशन 1 म्हणू. पुट एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण काय करू, एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 0, तर हे झालं F0. का बरं सर, एक्स 0 प्लस 0 अपॉन 3 म्हणजे 0 इज इक्वल टू 2 प्लस 0 प्लस 0 अपॉन 3 म्हणजे 2/3. F0ची व्हॅल्यू काय आली, 2/3. अच्छा, म्हणजे आपण जे असं दिलं असते F0 दिलं असते आणि मग आपण सीची व्हॅल्यू काढतो, ते आपण इथे यांनी काढलं. आपण आपला विचार केला की आपण कसं काढू शकू. एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 0 याच्यात पुट करून मी F0ची व्हॅल्यू 2/3 काढली. तर इक्वेशन नंबर 2 मध्ये जर मी F0 केला तर हे काय येऊन राहिलंय, 0 प्लस सी, आणि F0ची व्हॅल्यू किती आहे, 2/3
इज इक्वल टू सी झालं. तर सीची व्हॅल्यू काय आली 2/3. काढली मी सीची व्हॅल्यू. तर फंक्शन काय आलं माझं, फंक्शन काय आलं, एफ एक्स इज इक्वल टू 2x प्लस 2/3. सीची व्हॅल्यू 2/3 झालं. फंक्शनच विचारलं होतं त्यांनी एफ एक्स, हे काढलं आपण, हे काढलं. ठीक आहे, बघून घ्या बेटा, काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे, कोणाचा काही प्रॉब्लेम आहे काय? नाही सर. सर मी बोले की कॉन्स्टंटचा 1 उधर्मचा अवधर्म काय मला दिसतही नाही बेटा. उदाहरण अच्छा. सी सर मी बोलले की कॉन्स्टंटचे एक उदाहरण सांगा. अच्छा गायत्री, कॉन्स्टंटचं एखादं उदाहरण सांगा म्हणजे बेटा हे बघा, कॉन्स्टंट आपण रिप्रेझेंट करतो एखाद्या याला. कॉन्स्टंट म्हणजे काय असते, 2, 3 हे कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट दोन गोष्टीत आपण डिवाइड करत असतो. कोणतेही हे जे आहे ते दोन याच्यात डिवाइड करत असतो की व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट. 2ची व्हॅल्यू फिक्स आहे. 2 म्हणजे मी जर समजा 2 रुपीजचा कॉईन दिला तर कोणी म्हणणार नाही 1 रुपीजचा आहे म्हणून. ते कॉन्स्टंट आहे. 2 म्हणजे 2, 50 म्हणजे 50, 100 म्हणजे 100. पण ज्यावेळेस मी x इज इक्वल टू 2 लिहितो तर हा व्हेरिएबल झाला, हा व्हेरिएबल झाला. ज्यावेळेस कॉन्स्टंट असाइन करतो मी त्या व्हेरिएबलला त्यावेळेस त्याला व्हेरिएबल म्हटलं जातं. हा x इज इक्वल टू 2 हा व्हेरिएबल आहे. एक्सची व्हॅल्यू 3 पण होऊ शकते. तुम्ही जर समजा कॉन्स्टंट म्हणजे तुम्ही वेगळं समजूच नका. कॉन्स्टंट म्हणजे आता काय आहे की सोपी गोष्ट एक्सप्लेन करणं सगळ्यात डिफिकल्ट असते, हेही लक्षात ठेवा. कॉन्स्टंट म्हणजे काय, कॉन्स्टंट. माझं उत्तर काय राहील, कॉन्स्टंट. 50 कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे, 3 कॉन्स्टंट आहे, 5 कॉन्स्टंट आहे, 1000 कॉन्स्टंट आहे. त्याची व्हॅल्यू कधी चेंज नाही होत. तुम्ही 1000ला 100 नाही म्हणू शकत, ते कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. पण जर समजा आपण फंक्शन घेतलं x² मायनस 3x प्लस 4 घेऊ का, 4 घेतलं इज इक्वल टू 0. नाही 4 नाही, प्लस 3 घेतो मायनस 4 घेतो, प्लस 3x मायनस 4 घेतलं आहे. ठीक आहे. तर याची व्हॅल्यू येते x मायनस 4 x प्लस 4 x मायनस 1 इज इक्वल टू 0. याचे आपण क्वाड्रॅटिकचे रूट्स काढले, बरोबर काढले, करेक्ट आहे. तर मायनस 4 आणि मायनस 1 येईल आहे ना. तर x इज इक्वल टू काय आलं, मायनस 4 आणि x इज इक्वल टू आलं 1. म्हणजे मायनस 4 जरी पुट केले तरी हे 0 होऊन राहिलं आहे आणि 1 पुट केलं तरी 0 होऊन राहिलं आहे. याला म्हणतात व्हेरिएबल. हा व्हेरिएबल आहे, व्हॅरी करून राहिला आहे. म्हणजे एकच व्हॅल्यूसाठी 2 नंबरसुद्धा लागू शकून राहिले आहे. मायनस 4वरही 0 येऊन राहिलं आहे, 1वरही 0 येऊन राहिलं आहे. याला म्हणतात एक्स इज इक्वल टू, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1वर आपल्याला काय टार्गेट आहे, 0 करणे, LHS 0 करणे. आणि तो 1वरही होऊन राहिला आहे, मायनस 4वरही होऊन राहिला आहे. तर त्याला म्हणतात व्हेरिएबल. तो व्हॅरी करतो, इक्वेशन टू इक्वेशन सुद्धा व्हॅरी करतो. ठीक आहे. आणि कॉन्स्टंट हे फिक्स असतात. 2 म्हणजे 3 म्हणजे 3. ठीक आहे, कळलं बेटा. जो कांस्टेंट असतो तो कांस्टेंट असतो. व्हेरी गुड रिया, आप जीत चुके हैं 1 करोड रुपीज. म्हणजे गंमत नाही घेत आहे, मी कोणत्याही स्टुडंटची मजा उडवत नसतो. रिया एकदम करेक्ट आन्सर आहे बेटा. आपण म्हणजे मी कसं एक्सप्लेन करणार आहे, मी हेच म्हणणार आहे रियानी जे म्हटलं ते, कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट असतो, ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. ठीक आहे, क्लिअर. हां चला, एखादं न्यूमेरिकल झालं तर एक छोटं न्यूमेरिकल घेऊ आणि थांबूया, उद्या बघूया पुढचं. अरे वा,
छोटंसंच न्यूमेरिकल आहे, 2 मिनिटात होऊन जातं आणि न्यूमेरिकली छान आहे. f0 इज इक्वल टू 0, f'0 इज इक्वल टू 2, देन डिफरन्शिएशन ऑफ y इज इक्वल टू f ऑफ f ऑफ f ऑफ f ऑफ चाललं x पर्यंत. तर याचं डिफरन्शिएशन काय करू आपण सर सांगा बरं. तर y इज इक्वल टू एफ एक्सच असते, हाही एफ एक्सच आहे, y इज इक्वल टू एफ एक्स. तर डिफरन्शिएट, तर हे होईल एफ डॅश एक्स. सगळ्यात पहिले काय असते, फंक्शन ऑफ फंक्शन शिकले ना तुम्ही, फंक्शन ऑफ फंक्शन. पहिल्या याचं डिफरन्शिएशन एफ ऑफ किती आहे, 4 आहे ना, एफ ऑफ एक्स असं येईल, असं येईल. ठीक आहे, एवढे ब्रॅकेट पण लिहावं लागेल, मी ते लिहिले नाही. 1 2 3 4 असं पहिल्या याचं. मग फंक्शन ऑफ फंक्शन पहिल्याचं झालं, मग दुसऱ्याचं एफ डॅश म्हणजे आता इतक्याचं डिफरन्शिएशन एफ डॅश एफ ऑफ 3 एफ येईल, एफ ऑफ एक्स असं 1 2 3 असं इंटू. आता याच्यासाठी हा होईल फंक्शन ऑफ फंक्शन आहे, याच्या आतमध्ये दुसरं फंक्शन आहे, तर ते होईल एफ डॅश आणि 2 येईल एफ ऑफ एक्स असं असं. ठीक आहे, अच्छा. मग हे सुद्धा होईल, तर हे येईल एफ डॅश एफ ऑफ एक्स. मग काय होईल, याचं डिफरन्शिएशन एफ डॅश एक्स. हे मल्टिप्लिकेशन आहे सगळे, हे मल्टिप्लिकेशन आहे असे येईल. ठीक आहे, बस आता काय करायचं आहे, एफ डॅश 0 ॲट एक्स इज इक्वल टू 0 म्हटलं तर एफ डॅश 0 म्हटलं की मी सांगतो तुम्हाला, पहा कसं लक्षात घ्या. एक्स इज इक्वल टू 0 पुट केला तर हे आलं 0. f0 किती आहे माझा, कुठे गेला, हा 0 आहे. 0 f0 पुन्हा 0 पुन्हा f0 0 पुन्हा f0 0 आणि हा f0 f डॅश 0 मिळाला मला. काय मिळाला, f डॅश 0. नाही तर पुट करून बघा, x इज इक्वल टू 0 तर f0 0 आहे, पुन्हा 0, याला इनपुट मिळालं 0, मग याला इनपुट मिळालं 0, मग याला इनपुट मिळालं 0, शेवटी फायनल याला इनपुट मिळालं 0. सर इकडे पण तसंच होईल का सर, हो 0च मिळणार आहे, कारण की इथे एक्स इज इक्वल टू 0 पुट केला तर f0 झालं, f0 0, पुन्हा याला इनपुट मिळालं 0, याला इनपुट मिळालं 0 आणि फायनल याला मिळालं 0. इथे पण तेच होणार आहे, 0 f0 0 तर 0 f0 0 तर एफ डॅश 0. याला पण तेच इनपुट मिळणार आहे एफ डॅश 0 आणि याला तर मिळणारच आहे, याला तर कोणी अवॉइडच नाही करू शकत. ठीक आहे, एफ डॅश 0 किती आहे बेटा, 2, तर 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे असं लिहितो, 2 इंटू 2 इंटू 2, 2चा पॉवर 5, ॲन्सर आलं 32, ॲन्सर आलं 32. ठीक आहे, वेलकम बेटा गायत्री, मोस्ट वेलकम. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सॉल्व होतं बेटा. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. इथे आपण थांबूया. मला वाटतं मी एकदा तुमच्यासोबत इथे हेही सांगून देतो की nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपलं उद्याला स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे, आणि इथे थांबूया बेटा. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सरांनीच खूप छान घेतला होता, गडकरी सरांनी. तरी आपण काही न्यूमेरिकल्स असेल जे लेवलचे अजून काही तर डिफरंट सरांनी घेतलेल्या न्यूमेरिकलच्या व्यतिरिक्त, तर ते पाहूया. ठीक आहे, इथे थांबूया बेटा, उद्या भेटूया. चला, थँक्यू.